हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्येच मी MSc-IT रिलेटेड असणारे एक महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे फॉर्मॅट पेंटर याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याचा जो व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी या ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो फॉर्मॅट पेंटरच्या रिलेटेड असणारा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, म्हणजे आपण एखाद्या टेक्स्टला कशा पद्धतीने फॉर्मॅट पेंटर हा ऑप्शन अप्लाय करू शकतो आणि कशा पद्धतीने सेम फॉर्मॅट एखाद्या रेग्युलर टेक्स्टला अप्लाय करू शकतो हे तुमच्या लक्षात येईल। म्हणजे MSc-ITच्या एक्झाममध्ये ज्यावेळेला अशा फॉर्मॅट पेंटरच्या रिलेटेड क्वेश्चन येईल त्यावेळेला अगदी बिनधास्तपणे तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता। आता त्याच वेळेला मी बोलले होते की स्ट्राइक थ्रू, सुपरस्क्रिप्ट, नंतर सबस्क्रिप्ट, त्याच्यानंतर चेंज केस याबद्दल आपण आज इन्फॉर्मेशन पाहणार होतो। आता तेच आज आपण पाहूया। म्हणजे काय तर एखाद्या वर्डवरती आपण स्ट्राइक थ्रू कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो। स्ट्राइक थ्रू म्हणजे काय, जर एखाद्या सेंटेन्सवरती तुम्हाला जर लाईन ड्रॉ करायची असेल तर या होम टॅबमध्ये इथे या फॉन्ट ग्रुपमध्ये इथे हा स्ट्राइक थ्रू ऑप्शन आहे, तो तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकता। हा आहे सबस्क्रिप्ट, हा सबस्क्रिप्ट ऑप्शन कशा पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो आणि हा आहे सुपरस्क्रिप्ट, हा ऑप्शन आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत। त्या अगोदर हे पाहूया, मी फर्स्ट एक सेंटेन्स सिलेक्ट करते किंवा एक लाईन सिलेक्ट करते आणि त्याच्यानंतर मी अगोदर याची साईज वाढवून घेते। हे पहा, मी पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट केलेला आहे। त्याच नंतर या होम टॅबमध्ये इथे या फॉन्ट ग्रुपमध्ये एकतर तुम्ही ही साईज ऑप्शन इथून तुम्ही साईज वाढवू शकता किंवा कमी करू शकता, किंवा इथेच त्याच्याच बाजूला इन्क्रीज फॉन्ट साईज आणि डिक्रीज फॉन्ट साईज असे दोन ऑप्शन्स आहेत। मग तिथून तुम्ही एकतर ती साईज कमी करू शकता किंवा ती साईज वाढवू शकता, हे मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं। आता मी याची साईज वाढवलेली आहे। आता आपण पाहूयात की स्ट्राइक थ्रू आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो। आता मी एक फर्स्ट सेंटेन्स सिलेक्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर इथे या फॉन्ट ग्रुपमध्ये म्हणजे या होम टॅबच्या फॉन्ट ग्रुपमध्ये इथे ABC आणि त्याच्यावरती एक लाईन दिसते, त्याला आपण म्हणतो स्ट्राइक थ्रू। आता यावरती जर मी सिलेक्ट केलं, क्लिक केलं तर आता तुमच्या लक्षात येईल की फर्स्ट लाईनला एक वेगळाच इफेक्ट अप्लाय झालेला आहे आणि त्यालाच आपण म्हणतो स्ट्राइक थ्रू। म्हणजे काय तर या सेंटेन्सवरती एक लाईन डिस्प्ले झालेली आहे, असं समजा की तुम्ही ती लाईन कॅन्सल केलेली आहे। आता हा स्ट्राइक थ्रू ऑप्शन तुम्हाला पुन्हा कॅन्सल करायचा आहे, तुम्हाला हा नको आहे। सेम ज्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करताना टेक्स्ट सिलेक्ट करता आणि होम टॅबमध्ये जाऊन इथे फॉन्ट ग्रुपमधून स्ट्राइक थ्रू हा ऑप्शन सिलेक्ट करता, आता हा ऑप्शन इथे ॲक्टिव्ह आहे। ज्यावेळेला तुम्हाला त्याला डिॲक्टिव्ह करायचं आहे, डिसॲपियर करायचं आहे स्ट्राइक थ्रू ऑप्शन, त्यावेळेला पुन्हा त्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता तुमच्या लक्षात आलं असेल ती लाईन डिसॲपियर होईल, याला म्हणतो आपण स्ट्राइक थ्रू। नंतर नेक्स्ट आपण पाहूयात, हे आहे सबस्क्रिप्ट। सबस्क्रिप्ट म्हणजे काय, सायन्समध्ये आपण H2O असं केमिकल फॉर्मेशन आपल्याला ज्यावेळेला लिहायचं असतं, टाईप करायचं असतं, त्यावेळेला काय करायचं असतं की नॉर्मल टेक्स्ट लेवलच्या खालच्या बिलो लेवलला 2 डिस्प्ले झालं पाहिजे। अशा वेळेला आपण काय करतो, हे सबस्क्रिप्ट ऑप्शन यूज करतो। आता फॉर एक्झाम्पल मी इथे तुम्हाला दाखवते H2O। आता मी सबस्क्रिप्ट ऑप्शन सिलेक्ट केला नाही आहे म्हणून इथे कसं H2O ॲज अ नॉर्मल टेक्स्ट दिसत आहे। आता मी काय करते, हे कॅन्सल करते किंवा फक्त 2ला सिलेक्ट करते आणि इथे मी हा ऑप्शन सिलेक्ट करते, कोणता, सबस्क्रिप्ट। आता तुमच्या लक्षात आलं असेल अगदी सेम H2O हा फॉर्मॅट इथे डिस्प्ले झालेला आहे। सेम तुम्हाला जर तो कॅन्सल करायचा असेल तरी तुम्ही सेम 2 नंबर हा मी सिलेक्ट केलेला आहे आणि पुन्हा या सबस्क्रिप्टवरती सिलेक्ट करते आणि तो सबस्क्रिप्ट ऑप्शन कॅन्सल होईल। पुन्हा मला अप्लाय करायचा आहे, मी 2 नंबरला सिलेक्ट करते आणि फक्त काय सिलेक्ट करते, सबस्क्रिप्ट, बरोबर H2O आपल्याला इथे दिसून येईल। हे झालं आपलं कशा संदर्भात, सबस्क्रिप्ट। आता आपण पाहूया सुपरस्क्रिप्ट। आता सुपरस्क्रिप्ट म्हणजे काय तर नॉर्मल टेक्स्टच्या हायर लेवलला टेक्स्ट आपलं डिस्प्ले झालेलं पाहिजे, त्याला आपण म्हणतो सुपरस्क्रिप्ट। फॉर एक्झाम्पल फर्स्ट,
सेकंड, थर्ड अशा वेळेला एक नंबर इथे सपोज 1 नंबर दिसत इथं टाईप केलेला आहे. आता तुम्हाला ST म्हणजे फर्स्ट, तर तो ST आहे तो नॉर्मल लेवल टेक्स्ट लेवलच्या अबाव लेवलला तो ST डिस्प्ले झालेला पाहिजे. आता मी सपोज असंच ST, आता हे खाली पण हे असं खाली मला नको आहे. सो पुन्हा हा ST लेटर सिलेक्ट करा. तिथून तुम्ही सुपरस्क्रिप्ट ऑप्शन सिलेक्ट करा. मी सुपरस्क्रिप्ट ऑप्शन सिलेक्ट करते. आता तुमच्या लक्षात येईल फर्स्ट ऑप्शन कशा पद्धतीने डिस्प्ले झालेला आहे. फर्स्ट ऑप्शन हा अशा पद्धतीने डिस्प्ले झालेला आहे. सेम तुम्हाला सेकंड टाईप करायचा असेल 2 टाईप करा. आता ऑलरेडी आता हे बघा हा सुपरस्क्रिप्ट ऑप्शन ऑलरेडी सिलेक्ट आहे, म्हणून आता जर मी इथं ND टाईप केलं तरी ते असंच दिसणार. कारण का तर या 2 आणि NDला पूर्ण 2 आणि NDला सुपरस्क्रिप्ट ऑप्शन अप्लाय झालेला आहे. सो फर्स्ट तुम्ही हे कॅन्सल करा आणि फक्त ND हे लेटर टाईप केलेलं सिलेक्ट करा आणि सुपरस्क्रिप्ट ऑप्शन सिलेक्ट करा. आलं लक्षात? फर्स्ट सेकंड ही 2 एक्झाम्पल्स आपली झाली सुपरस्क्रिप्टची. हे एक एक्झाम्पल झालं आपलं सबस्क्रिप्ट. आणि मी तुम्हाला स्ट्राईक थ्रू पण सांगितलेलं होतं, ते तुम्ही फक्त लक्षात घ्या. इथे हे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि स्ट्राईक थ्रू ऑप्शन सिलेक्ट करा होम टॅबमधून. हे झाले 4 ऑप्शन्स. आता मेन महत्त्वाचा पॉईंट की आपल्याला अप्पर केस, लोअर केस, सेंटेन्स केस, कॅपिटलाइज ईच सेंटेन्स असं जर आपल्याला सिलेक्ट करायचं असेल तर मी काल ज्या पद्धतीने सांगितलं की होम टॅबमध्ये कॅपिटल A आणि स्मॉल a एकत्र आपल्याला इथं दिसत आहे. हा जो ऑप्शन आहे याला आपण म्हणतो चेंज केस. याला काय म्हणतो आपण? चेंज केस. आता या चेंज केसमध्ये सेंटेन्स केस, लोअर केस, अप्पर केस, कॅपिटलाइज ईच वर्ड आणि टॉगल केस हे ऑप्शन्स आहेत. MSCITच्या एक्झाममध्ये सेंटेन्स केसच्या चेंज केसच्या रिलेटेड हमखास विचारला जाणारा क्वेश्चन आहे. सो हा फार सोपा क्वेश्चन आहे. मग काय करायचं, कोणत्या वर्डला किंवा कोणत्या सेंटेन्सला तुम्हाला अप्पर केस अप्लाय करायचा आहे, लोअर केस अप्लाय करायचा आहे ते प्रथम तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता मी हे एक सेंटेन्स सिलेक्ट करते आणि यामध्ये मी चेंज केस सेंटेन्स चेंज केसमध्ये जाते आणि फर्स्ट चेंज केस ऑप्शन सिलेक्ट करते. चेंज केस ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर ॲक्च्युली हे पूर्ण सेंटेन्स नाही आहे, तर आपण नेक्स्ट एक एक्झाम्पल पाहूयात. ओके, मी गुड इव्हिनिंग हे टाईप केलेलं आहे. आता मी हे पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करते. ऑलरेडी हे चेंज केसमध्ये सेंटेन्स केस मी सिलेक्ट करते. सेंटेन्स केस केल्याबरोबर काय होईल, जी हे लेटर फक्त कॅपिटल राहील आणि बाकी सर्व लेटर्स स्मॉल केसमध्ये दिसतील. याला आपण म्हणतो सेंटेन्स केस. काय म्हणतो? सेंटेन्स केस. आता सेम हे स्पेलिंग आहे. आता याला मला वेगळा इफेक्ट द्यायचा आहे, म्हणजे मला याला नेक्स्ट चेंज केसमध्ये म्हणजे सिलेक्ट करा ते टेक्स्ट. त्याच्यानंतर होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये इथे कॅपिटल A आणि स्मॉल a एकत्र असणारा एक ऑप्शन आहे, त्याला म्हणतात चेंज केस. याच्यावरती क्लिक केल्यानंतर लोअर केस ऑप्शन आहे. हे पहा, ज्यावेळेला तुम्ही लोअर केस ऑप्शन सिलेक्ट करता त्यावेळेला सर्व लेटर्स स्मॉल केसमध्ये चेंज होतात. याला म्हणतात लोअर केस. याला काय म्हणतात? लोअर केस. ज्या वेळेला पूर्ण लेटर्स सर्व स्मॉल केसमध्ये कन्वर्ट होतात त्याला म्हणतो आपण लोअर केस. आता हेच पूर्ण जे सेंटेन्स आहे ते मला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून हे गुड इव्हिनिंग सेंटेन्स मी सिलेक्ट करते. पुन्हा होम टॅबमध्ये येऊन या फॉन्ट ग्रुपमध्ये कॅपिटल A स्मॉल a एकत्र असणारा जो चेंज केस नावाचा ऑप्शन आहे याच्यावरती मी क्लिक करते आणि तिथून अप्पर केस नावाचा ऑप्शन आहे याच्यावरती मी क्लिक करते. आता तुमच्या लक्षात येईल की पूर्ण लेटर हे कॅपिटलमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. याला आपण म्हणतो अप्पर केस. याला काय म्हणतो आपण? अप्पर केस. आता त्याच्यानंतर पुन्हा अजून एक या सेम चेंज केसमध्ये फर्स्ट तुम्ही हे गुड इव्हिनिंग सेंटेन्स सिलेक्ट करा. त्याच्यानंतर या होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये चेंज केस नावाचा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही कॅपिटलाइज ईच वर्ड ज्यावेळेला ऑप्शन सिलेक्ट करता त्यावेळेला काय होतं की
त्या सेंटेन्समध्ये जेवढे वर्ड्स आहेत त्या वर्ड्सचं पहिलं लेटर हे कॅपिटलमध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे काय, गुड या वर्डमधील जी हा कॅपिटल असेल तर इव्हिनिंग या वर्डमधील ई हा फर्स्ट लेटर कॅपिटल असेल. याला म्हणतात कॅपिटलाइज ईच वर्ड. याला काय म्हणतात, कॅपिटलाइज ईच वर्ड. आलं लक्षात तुमच्या. आणि नेक्स्ट या चेंज केसमधील अजून एक एक्झाम्पल आहे, ते म्हणजे तुम्ही फर्स्ट हे सेंटेन्स सिलेक्ट करा. होम टॅबमध्ये या फॉन्ट ग्रुपमध्ये कॅपिटल ए आणि स्मॉल ए लेटर्स एकत्र असणारा जो ऑप्शन आहे त्याला म्हणतात चेंज केस. यावरती क्लिक करा आणि टॉगल केस ऑप्शन सिलेक्ट करा. तुमच्या लक्षात येईल टॉगल केस म्हटल्यानंतर फर्स्ट लेटर हे स्मॉलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि बाकी सर्व लेटर्स हे काय आहेत, कॅपिटलमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. याला म्हणतो आपण टॉगल केस. फर्स्ट आहे सेंटेन्स केस. सेंटेन्स केस म्हणजे फक्त फर्स्ट सेंटेन्सचं फर्स्ट वर्डचं फर्स्ट लेटर फक्त कॅपिटल असेल, रिमेनिंग राहिलेले सर्व लेटर्स हे स्मॉल केसमध्ये असतील. सेकंड टाईप आहे हा लोअर केस. लोअर केस म्हणजे सर्व लेटर्स हे स्मॉल केसमध्ये कन्वर्ट झाले पाहिजेत. सर्व लेटर्स स्मॉल केसमध्ये कन्वर्ट होणं याला म्हणतात लोअर केस. गुड इव्हिनिंग नेक्स्ट वन आहे तो अप्पर केस. अप्पर केस म्हणजे काय, तर सर्व जे लेटर्स आहेत ते स्मॉल केसमधून डिरेक्टली अप्पर कॅपिटल लेटरमध्ये डिस्प्ले होणे याला म्हणतो आपण अप्पर केस. अप्पर केस म्हणजे सर्व लेटर्स सर्व स्मॉल लेटर्स कॅपिटल लेटर्समध्ये कन्वर्ट करणे याला म्हणतो आपण अप्पर केस. नेक्स्ट आहे कॅपिटलाइज ईच वर्ड. कॅपिटलाइज ईच वर्ड म्हणजे सेंटेन्समधील प्रत्येक वर्डचा पहिलं लेटर, प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर हे कॅपिटल असेल. फॉर एक्झाम्पल इथे गुड या वर्डमधील जी हा कॅपिटल आहे आणि इव्हिनिंग या वर्डमध्ये ई हा कॅपिटल आहे. याला म्हणतात कॅपिटलाइज ईच वर्ड. आणि नेक्स्ट वन आहे टॉगल केस. टॉगल केसमध्ये काय होणार, जे स्मॉल लेटर आहे ते कॅपिटलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि फर्स्ट जे कॅपिटल लेटर होतं ते स्मॉल लेटरमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. हे झालं टॉगल केस. सो हे ऑल अबाउट द चेंज केस याच्याशी रिलेटेड असणारं एक्सप्लेनेशन आपण पाहिलेलं आहे. हे आपण पाहिलेलं आहे सबस्क्रिप्ट. हेही सबस्क्रिप्ट आहे आणि याला म्हणतो आपण H2O हे आहे सबस्क्रिप्ट. H2O हे आहे सबस्क्रिप्ट आणि फर्स्ट सेकंड हे आहे सुपरस्क्रिप्ट. फर्स्ट सेकंड हे एक्झाम्पल आहे सुपरस्क्रिप्टचं आणि H2O हे एक्झाम्पल आहे सबस्क्रिप्ट. आणि ज्या फर्स्ट सेंटेन्सवरती लाईन डिस्प्ले झालेली आहे त्याला आपण म्हणतो स्ट्राईक थ्रू. याला काय म्हणतो, स्ट्राईक थ्रू. तर हे झालं आज आपल्या या राहिलेल्या पॉईंट्सबद्दल. अजूनही यामध्ये पॉईंट्स आहेत की तुम्ही हायलायटर कशा पद्धतीने यूज करू शकता. लेटर चेंज आपल्याला टेक्स्ट कलर चेंज करायचा असेल तर सेम तुम्ही हे टेक्स्ट जे टाईप केलेलं आहे ते सिलेक्ट करा आणि इथे टेक्स्ट फॉन्ट कलर ऑप्शन आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता कलर अप्लाय करायचा आहे टेक्स्टला तो तुम्ही अप्लाय करू शकता. हे झालं फॉन्ट. त्याच्या शेजारी हा ऑप्शन आहे तो टेक्स्ट हायलायटर कलर. टेक्स्ट हायलायटर कलर म्हणजे काय, एखाद्या वर्डला किंवा एखाद्या आता H2Oला मला हायलायटर अप्लाय करायचं आहे. मग H2O हे मी सिलेक्ट करते आणि इथेच फॉन्ट ग्रुपमध्ये होम टॅबच्या फॉन्ट ग्रुपमध्ये इथे हायलायटर ऑप्शन आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही हायलायटर ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मग त्याहीमध्ये तुम्हाला कोणता कलर ॲज अ हायलायटर म्हणून हवा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे अशा पद्धतीने या H2Oला हायलायटर अप्लाय झालेला आहे. नेक्स्ट या गुड इव्हिनिंगला जर मला वेगळा टेक्स्ट इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्ही त्याच फॉन्ट ग्रुपमध्ये होम टॅबच्या फॉन्ट ग्रुपमध्ये इथे वेगवेगळे टेक्स्ट इफेक्ट्स आहेत ते तुम्ही अप्लाय करू शकता. सिलेक्ट केलेला टेक्स्ट इफेक्ट त्या टेक्स्टला सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला अप्लाय होऊ शकतो. आलं लक्षात. हे झालं ऑल ऑफ द फॉन्ट ग्रुप. सर्व जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते फॉन्ट ग्रुपच्या रिलेटेड आपण दिलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पहा म्हणजे प्रत्येक ऑप्शन कशा पद्धतीने मी यूज केलेला आहे आणि तो नक्की इफेक्ट कशा पद्धतीने अप्लाय होत आहे हे तुमच्या लक्षात येईल. सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही डाऊट असतील तर कमेंटच्या थ्रू तुम्ही मला विचारू शकता. त्याचं सोल्युशन त्याचं ॲन्सर मी नक्कीच देईन.
आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.